जय ज्योती जय सावित्री. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती सोहळ्यानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्यावरील 200 कविता आम्ही सावित्रीच्या लेकी आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. मी कवयित्री माधुरी धनोकार, अकोला, महाराष्ट्र, आज आपल्यासमोर घेऊन आली आहे माझी स्वरचित कविता. उजळली पहाट शिक्षणाची. चला तर मग ऐकूया. पहाट उजळली शिक्षणाची, सावित्रीने धरली ज्ञानाची साथ. दगड चिखल आले तरी न थांबली पाऊले, मुलींच्या शिक्षणासाठी झटली सावित्रीबाई फुले. अंधारलेल्या समाजाला ज्ञानाची ज्योत दिली, अन्यायाच्या वाटेवर ध्येयाने ती चालली. स्त्रीच्या स्वाभिमानाला नवी दिशा मिळाली, तिच्या त्यागामुळे आज कित्येक लेकी शिकली. शिक्षण हेच शस्त्र आहे, स्वप्नांना उंच पधारीचे आकाश तिने दिले. क्रांतीची ती मशाल आजही तेवत राहिली, भारताच्या इतिहासात अमर झाली सावित्रीबाई फुले. स्त्री शिक्षणाची जननी, क्रांतीची ती ज्योत, सावित्रीबाईंच्या कार्याला शतशः नमन हो आज. या कवितेचा भावार्थ. या कवितेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा आणि त्यागाचा गौरव केला आहे. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची परवानगी नव्हती. समाजाचा विरोध पत्करून चिखल, माती, शेण अंगावर झेलत अनेक अडचणी सहन करत सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी शिक्षणाला अज्ञानाचा अंधार दूर करणारी ज्ञानज्योत मानले. स्त्रियांना आत्मसन्मान, स्वावलंबन आणि समानतेचा अधिकार दिला. यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. आज असंख्य मुली शिक्षण घेऊन आपल्या स्वप्नांना उंच भरारी देत आहेत. त्यामागे सावित्रीबाईंच्या त्यागाची आणि धैर्याची प्रेरणा आहे. म्हणूनच त्या स्त्री शिक्षणाच्या जननी आणि भारताच्या महान क्रांतिज्योती म्हणून सदैव स्मरणात राहतील. तर मग आजची कविता कशी वाटली? सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्कीच भेट द्या व लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.